नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिकचा वापर करून त्रिकोण कसे मोजायचे हे शिकणार आहोत। कुठलीही स्पर्धा परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये त्रिकोण मोजणे या घटकावर एकतरी प्रश्न हमखासपणे विचारला जातोच। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा घटक अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आता आपल्या घटकाकडे। बघा, इथं त्रिकोणांच्या आकृत्या काढलेल्या आहेत आणि या आकृत्यांमध्ये किती त्रिकोण आहेत ते आपल्याला काउंट करायचे आहेत। पहिली आकृती बघा, अशी जर आकृती आली तर खालचा बेस पाहायचा, खालचा बेस पाहायचा आणि त्या बेसमध्ये असे नंबर द्यायचे। बघा, इथं ह्या त्रिकोणाचे दोन भाग झालेले आहेत, मग दोन नंबर द्यायचे, 1 2 आणि यांची करायची ॲडिशन, 1 + 2 3। किती त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये? 3 त्रिकोण आहेत। कोणते कोणते? हे दोन लहान आणि हा एक मोठा। आता ही छोटी आकृती होती म्हणून आपल्याला त्रिकोण मोजणं सोपं गेलं, परंतु जर अशा मोठ्या आकृत्या आल्या किंवा अशा प्रकारच्या आकृत्या आल्या तर त्रिकोण मोजायला खूप टाइम लागतो। त्यामुळे आपण आता ट्रिकचा वापर करून त्रिकोण कसे मोजायचे ते पाहणार आहोत। आता बघा, ही आकृती पहा। आता इथं जसे आपण नंबर दिले बेसवर, तसंच इथं सुद्धा बेस पकडायचा आणि बेसवर नंबर द्यायचे। बघा किती भाग आहेत इथं, 1 2 3 4 5 6 आणि या सगळ्यांची करायची ॲडिशन। आता 6 पर्यंतच्या अंकांची ॲडिशन येते 21, परंतु जर अशी ॲडिशन करायला जर अवघड जात असेल तर त्याची पण एक ट्रिक आहे। 6 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची, म्हणून 6 × 6च्या पुढची संख्या 7 / 2 बेत्रिक 6 आणि 3 7 21। म्हणजे इथं किती त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये? तर 21 त्रिकोण आहेत। कसे काउंट केले आपण? खालच्या इथं बेसला नंबर दिले, 6 त्रिकोण आहेत छोटे छोटे आणि या सगळ्यांची ॲडिशन केली तर एकूण 21 त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये। हे त्रिकोण जर आपण मोजत बसलो तर आपला खूप टाइम जातो, म्हणून या ट्रिकचा वापर करून आपल्याला त्रिकोण काउंट करायचे आहेत। मग आता इथं 7, आणखीन जर थोडं वाढवला हा त्रिकोण तर इथं 7 भाग होतील। मग 7 पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची, 7 × 8 / 2 बेचोक 8 आणि 7 चोक 28। मग किती त्रिकोण असतील या आकृतीमध्ये? तर 28 त्रिकोण असतील। आता या आकृतीतले त्रिकोण आपण पाहूया। हे थोडं वेगळं आहे, अशाच टाईपचं आहे, फक्त थोडंसं आणखीन वेगळं आहे। बघा, आता या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? इथं आपण नंबर देऊ, 1 2 3 4 5। वर सुद्धा किती आहेत? 1 2 3 4 5 आणि इथं सुद्धा 5 आहेत। मग ह्या सगळ्यांची करायची ॲडिशन। 5 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते? 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10 आणि 10 + 5 15। किंवा अशी नाही आली तर मग 5 × 6 / 2 बेत्रिक 6, 5 त्रिक 15। 5 पर्यंतच्या अंकांची बेरीज येते 15, मग इथं सुद्धा 15 आणि इथं सुद्धा 15 आणि या सगळ्यांची करायची ॲडिशन, 15 त्रिक 45। म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? तर 45 त्रिकोण आहेत। किंवा आपण फक्त खालीच नंबर टाकले आणि त्याची ॲडिशन केली। आता बघा, इथं बेसवर आपण नंबर टाकले आहेत, मग 5 पर्यंतच्या अंकांची बेरीज येते 15 आणि वर सुद्धा 5च आहेत, 1 2 3 4 5 आणि इथं सुद्धा 1 2 3 4 5। वर सुद्धा 5च त्रिकोण आहेत, म्हणून आपण इथं वर नंबर नाही टाकले तरी पण चालेल। 5 पर्यंतच्या अंकांची बेरीज आली 15 आणि इथं किती भाग आहेत बघायचं, 1 2 3, म्हणून 15 × 3 45। तर या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 45 त्रिकोण आहेत। आता आपण पुढचे एक्झाम्पल पाहूया। या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते आपल्याला काउंट करायचे आहेत। इथं बेसला आपण नंबर देऊया, 1 2 3 4 5। इथं सुद्धा एक बेस आहे,
इथं सुद्धा नंबर देऊया 1 2 आणि इथं सुद्धा एक बेस आहे म्हणून इथं सुद्धा नंबर द्यायचा 1. आणि आता या सगळ्यांची करायची ॲडिशन. 5 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते? 15 येते. हे 1 अधिक 2 3 आणि हा 1. आणि या सगळ्यांची करायची ॲडिशन. 1 अधिक 3 4 आणि 4 अधिक 15 19. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? तर 19 त्रिकोण आहेत. कसे काउंट केले आपण हे त्रिकोण? इथं बेसला नंबर दिले, त्यांची ॲडिशन केली. इथं एक बेस होता, इथं नंबर दिले, त्यांची ॲडिशन केली. आणि इथं सुद्धा एक बेस आहे आणि इथं एकच त्रिकोण आहे आणि या सगळ्यांची ॲडिशन केली. आणि म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? तर 19 त्रिकोण आहेत. आता इथं सुद्धा आपल्याला याच प्रकारे त्रिकोण काउंट करायचे आहेत. आपण खाली बेसला नंबर देऊया 1 2 3 4. इथं सुद्धा एक बेस आहे, इथं सुद्धा नंबर देऊया 1 2. इथं सुद्धा एक बेस आहे 1 2 3. आणि इथं बघा वर सुद्धा बेस आहे 1 2 3 4. आणि या सगळ्यांची ॲडिशन करायची. 1 ते 4 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते? 10 येते. मग इथं सुद्धा 4 पर्यंत अंक आहेत, मग इथं ॲडिशन किती? 10 येईल. इथं 1 अधिक 2 3 आणि 3 पर्यंतच्या अंकांची बेरीज 1 अधिक 2 3 3 अधिक 3 6. आणि ह्या सगळ्यांची करायची ॲडिशन. 10 अधिक 3 अधिक 10 अधिक 6. 10 अधिक 3 13. 13 अधिक 10 23 आणि 23 अधिक 6 29. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 29 त्रिकोण आहेत. आता आपण ही आकृती पाहूया. या आकृतीतले त्रिकोण मोजणं खूप सोपं आहे. आपण एक छोटी आकृती काढूया या प्रकारची. हे बघा इथं छोटा त्रिकोण काढला आहे आणि इथं मध्ये एक रेष दिली आहे. मग इथं किती त्रिकोण तयार होतात? हा छोटा आणि हा बाहेरचा मोठा, 2 त्रिकोण तयार होतात. मग इथं जर आपण नंबर दिले 1 2, मग किती त्रिकोण आहेत? इथं 2 त्रिकोण आहेत. मग इथं ॲडिशन नाही करायची. इथं छोटा एक त्रिकोण आहे आणि बाहेरचा मोठा एक त्रिकोण आहे. मग याच प्रकारे आपल्याला या आकृतीतले त्रिकोण काउंट करायचे आहेत. मग आपण नंबर देऊया 1 2 3 4 5. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 5 त्रिकोण आहेत, 5 त्रिकोण आहेत. इथं ॲडिशन नाही करायची, लक्षात ठेवायचं. अशी जर आकृती आली तर नंबर द्यायचे, मग जेवढे नंबर तेवढेच तिथं त्रिकोण असतात. आता आपण पुढचे एक्झाम्पल पाहूया. आता बघा या आकृतीतले त्रिकोण आपल्याला काउंट करायचे आहेत. आपण अगोदर अशी छोटी आकृती काढून घेऊया. हे चौकोनात त्रिकोण आहेत. मग आपण छोटी आकृती काढूया. अशी जर आकृती आली तर त्या आकृतीचे जेवढे भाग आहेत त्या भागांना नंबर द्यायचे 1 2 3 4 4 आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 4 दुने 8. म्हणजे जेवढे भाग असतील तेवढ्या भागांना 2 ने मल्टिप्लाय करायचं. समजा जर 8 भाग असतील, 8 जर भाग असतील 1 2 3 4 5 6 7 8, 8 भाग जर असतील तर 8 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. इथं 16 त्रिकोण आहेत. म्हणजे जर चौकोनात त्रिकोण आले, अशा प्रकारची आकृती आली तर त्याला नंबर द्यायचे आणि 2 ने मल्टिप्लाय करायचं. मग त्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या आपल्याला मिळते. मग ही आकृती देखील याच प्रकारची आहे. मग इथं आपण नंबर देऊया 1 2 3 4. इथं सुद्धा नंबर देऊया 1 2 3 4. आता बघा 1 2 3 4. मग 4 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 4 दुने 8. म्हणजे या आकृतीमध्ये इथं किती त्रिकोण आहेत? 8 त्रिकोण आहेत. मग इथं सुद्धा 4 आहेत. मग 4 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 4 दुने 8. म्हणजे इथं 8 आणि इथं 8. हे 8 अधिक 8 16 त्रिकोण होतात. आणि हे बघा इथं एक, ह्या पॉईंटमधून बघा इथं एक त्रिकोण तयार झालेला आहे. हा त्रिकोण आहे, मोठा त्रिकोण तयार झाला आहे.
हा असा त्रिकोण तयार झाला आहे आणि इथं बघा हा उलटा त्रिकोण तयार झालेला आहे. इथं सुद्धा एक मोठा त्रिकोण तयार झालेला आहे. हे 8 अधिक 8 16 आणि हे दोन मोठे त्रिकोण, हा एक आणि हा एक. 16 अधिक 2 18. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 18 त्रिकोण आहेत. आता आपण अशाच प्रकारचे आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते आपल्याला काउंट करायचे आहेत. आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये ज्या प्रकारे चौकोनातील त्रिकोणांना नंबर दिले आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, अगदी त्याच प्रकारे आपल्याला इथं सुद्धा चौकोनातल्या त्रिकोणांना नंबर देऊन 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आपण अगोदर छोट्या चौकोनामध्ये किती त्रिकोण आहेत ते काउंट करूया. इथं नंबर देऊया 1 2 3 4 5 6 7 8 आणि ह्या 8ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 8 दुने 16. म्हणजे इथं बघा, इथं छोट्या चौकोनामध्ये 16 त्रिकोण आहेत. इथं बाहेर सुद्धा बघा हाच चौकोन आहे, फक्त मोठा आहे. अशाच प्रकारचा चौकोन आहे, मोठा आहे फक्त. इथं सुद्धा बघा किती भाग होतात, 1 2 3 4 5 6 7 8. इथं सुद्धा 8च भाग होतात. मग 8 दुने 16. म्हणजे इथं सुद्धा 16च त्रिकोण आहेत. आणि बाहेरचा मोठा चौकोन पहा, इथं सुद्धा 8च भाग आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. बाहेर सुद्धा 8च भाग आहेत. मग 8ला 2 ने मल्टिप्लाय केलं 16 होतात. म्हणजे इथं या छोट्या चौकोनामध्ये 16 त्रिकोण आहेत, या चौकोनामध्ये 16 त्रिकोण आहेत आणि या बाहेरच्या मोठ्या चौकोनामध्ये सुद्धा 16 त्रिकोण आहेत. म्हणून मग 16 गुणिले 3 16 त्रिक 48. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 48 त्रिकोण आहेत. आपण अगोदर आतल्या चौकोनातील त्रिकोणांना नंबर दिले, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, 16 आलं. इथं छोट्या चौकोनामध्ये 16 त्रिकोण आहेत. मग हे बघा, अशी जर आकृती आली तर 1 2 3 3 चौकोन आहेत. मग ही जी ॲडिशन आली ह्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं, 16 त्रिक 48. समजा इथं जर 2च असते, फक्त एवढेच असते, तर मग 16 दुने 32 आला असता आपला आन्सर. आणि आता बघा हीच आकृती जर आपण थोडीशी वाढवली, इथं बाहेर आणखीन एक आपण चौकोन घेतला, आणखीन एक चौकोन घेतला, तर मग काय येईल आपल्या क्वेश्चनचा आन्सर? इथं किती त्रिकोण असतील बघा, 1 2 3 आणि इथं बाहेर एक डॉट 4. मग 16 गुणिले 4 16 चौक 64. मग या आकृतीमध्ये किती ट्रायंगल असतील, किती त्रिकोण असतील? तर 64 त्रिकोण असतील. मग अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर तो अशा प्रकारे सोडवायचा. आता हे लास्ट एक्झाम्पल आहे. या आकृत्यातील त्रिकोण आपल्याला काउंट करायचे आहेत. इथं बघा एक मोठा त्रिकोण आहे, बाहेर मोठा त्रिकोण आहे आणि या मोठ्या त्रिकोणामध्ये एक छोटा त्रिकोण आहे. मग आता इथले त्रिकोण आपण काउंट करूया, ह्याला नंबर देऊया 1 2 3 4. म्हणजे इथं छोटे छोटे 4 त्रिकोण आहेत आणि बाहेरचा एक मोठा 4 अधिक 1 5. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 5 त्रिकोण आहेत. जर त्रिकोणात त्रिकोण असेल तर तिथं छोटे 4 असतात आणि मोठा एक मिळून 5 त्रिकोण होतात. आता बघा या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते आपण पाहूया. इथं बघा किती त्रिकोण आहेत, बाहेरचा एक, आतला एक आणि सगळ्यात आतला एक, 3 त्रिकोण आहेत. मग इथं त्रिकोणात त्रिकोण आहे, मग त्रिकोणात त्रिकोण असल्यावर किती त्रिकोण होतात? 4 त्रिकोण होतात. आता इथं बघा, इथं सुद्धा त्रिकोणात त्रिकोण आहे, म्हणजे इथं सुद्धा 4 त्रिकोण तयार होतील आणि बाहेरचा एक मोठा. मग असे किती इथं त्रिकोण आहेत? तर 9 त्रिकोण आहेत. बघा आपण कसा सोडवला हा प्रश्न. इथं आतला त्रिकोण, ह्या त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे म्हणजे इथं 4 त्रिकोण होतात. पुन्हा हा बाहेरचा मोठा त्रिकोण, त्याच्यामध्ये हा त्रिकोण आहे म्हणजे इथं सुद्धा 4 त्रिकोण तयार होतात. आणि हा सगळ्यात मोठा त्रिकोण हा एक, 4 अधिक 4 8, 8 अधिक 1 9. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 9 त्रिकोण आहेत.
तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण मोजणे हा घटक अभ्यासला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन वेगळ्या प्रकारचे त्रिकोण कसे काउंट करायचे ते पाहणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर यूजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.